आहेत त्या आपण त्या संध्याकाळच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आणि खास मुंबईवरून आपण रुचित शाह इथं बोलवलेलं आहे. तुम्हाला असं रिलॅक्स, खूप जण असं टेन्शनमध्ये बसलेले आहेत, तुम्हाला असं हे आता औपचारिक हा कार्यक्रम झाला की तुम्हाला फक्त इथं खूप छान वातावरणामध्ये पहिला 1 तास आपण गेम्सच्या माध्यमातून एकमेकाची ओळख करून देणार आहोत आणि नंतर तुम्हाला स्टेजवर बोलून प्रत्येकाची माहिती सांगायची आहे आणि परत ते आम्ही रिपीट करणार आहोत. तर एवढंच बोलतो कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. पुन्हा एकदा आजच्या या कन्सेप्टला तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे आणि आम्हाला असं वाटत होतं की मुलींचे पालक मुलींना सोडतील की नाही किंवा 30-20 मुली येतील, 50-60 येतील, असू दे, काय कमी तर कमी, पण 100पेक्षा जास्त उमेदवार आले त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आम्ही आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय सुंदर असं प्रास्ताविक आणि त्यामधून लग्न त्यानंतरच्या असणारे ॲडजस्टमेंट आणि कॉम्प्रोमाइज याबद्दल सविस्तर प्रास्ताविक सरांनी या ठिकाणी मांडलं आणि सरांनी सांगितलं की निश्चितच तुम्हाला फळ मिळेल. फळ काय नको सर, एक जोडीदार छान असा मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि यानंतर उपस्थित मान्यवरांचा सन्मान आम्ही रेशीम गाठी परिवाराच्या वतीनं या ठिकाणी करतोय. सन्माननीय सौ संयोगजी शहा व सौ सोनिकाजी शहा यांचा सन्मान प्राध्यापक मनीषभाई शहा आणि सौ यशश्री शहा यांनी करावा अशी विनंती करतो. सॉरी, नाही, सध्या कसं योग आहे त्याच्यामुळं हा संजोग थोडासा चुकला, सॉरी. श्रीमती सुजाताताई शहा यांचा सन्मान या ठिकाणी पल्लवी मेहता यांनी करावा अशी विनंती करतो. सन्माननीय श्री सचिनभाई शहा यांचा सन्मान या ठिकाणी श्री शिरीषजी चंकेश्वरा यांनी करावा अशी विनंती. अध्यक्ष फेडरेशन ऑफ हुमड समाज महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान या ठिकाणी शिरीषभाई चंकेश्वरा यांच्या हस्ते संपन्न होतोय. डॉक्टर श्रेनिकभाई शहा यांचा सन्मान अमिचंद मेहता यांनी करावा अशी विनंती आहे. धन्यवाद. यानंतर सन्माननीय श्री प्रीतमजी शहा यांचा सन्मान शिरीषभाई चंकेश्वरा यांनी करावा अशी विनंती करतो. सुनीलभाई शहा यांनी करावा. सन्माननीय श्री रमेशजी शहा यांचा सन्मान या ठिकाणी मनीषभाई शहा यांनी करावा अशी विनंती आहे. रेशीम गाठी परिवाराच्या विनंतीला आणि आमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित सन्माननीय किरणजी शहा यांचा देखील सन्मान या ठिकाणी रेशीम गाठी परिवाराच्या वतीनं. सन्माननीय किरणजी शहा यांना विनंती आहे.
शिरीषभाईंना विनंती आहे की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. राहुलजी दोशी यांचा सन्मान श्री सुनीलभाई शहा यांनी करावा. अजितजी चंकेश्वरा यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती यायचं आहे. आपला देखील सन्मान या ठिकाणी रेशीमगाठी परिवाराच्या वतीनं अमिचंदजी मेहता हे करते आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच मानबिंदू आणि सर्वच सन्माननीय मान्यवर यांचं आम्ही रेशीमगाठी परिवाराच्या वतीनं पहिल्यांदा तरी हार्दिक स्वागत करून आभार व्यक्त करतो. आजच्या या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय श्री प्रीतमजी शहा यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. नक्की. थोडंसं घाई झाली. ॲक्च्युली आजच्या प्रमुख पाहुण्यांची थोडक्यात तरी ओळख सांगणं गरजेचं आहे, आमचं कर्तव्य आहे. तर मी यशस्वी शहांना आमंत्रित करतोय आणि त्यांनी संजोगजी शहा आणि सुजाताईंची शहा यांची थोडक्यात माहिती सांगावी. जय जिनेंद्र. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि महाराष्ट्रातील मार्बलचे लीडिंग सप्लायर श्री संजोगजी शहा यांची मी थोडक्यात ओळख करून देते. किणीसारख्या छोट्या गावात जन्म घेऊन आज भारतभर ज्यांचा लौकिक आहे आणि त्यांचा प्रवास हा सर्वांनाच प्रेरणादायी ठरणार आहे. कौटुंबिक जबाबदारी पार पाडत पहिल्यांदा नोकरी केली, पण त्यात मन काही फारसे रमलं नाही. 23व्या वर्षापर्यंत त्यांचे 3 मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्ट्स उघडले गेले, पण काही कारणवश ते बंदही करावे लागले. मग IT क्षेत्रात पाऊल टाकले, पण तेही काही कारणवश ठप्प झाले. अत्यंत निराशाजनक परिस्थितीत ते पुन्हा एकदा उभे राहिले आणि स्वतःचा ग्रॅनाइट आणि मार्बलचा व्यवसाय सुरू केला. आज भारतातील रिलायन्स, TCS, हिरानंदानी किर्लोस्कर आणि गौतम अदानीसारख्या नावाजलेल्या कन्स्ट्रक्शन कंपनीजला ते मार्बलचा सप्लाय करतात. आज त्यांच्याकडे 55 कंपन्यांची डीलरशिप आहे आणि त्यांचा टर्नओव्हर ही 75 करोड इतका आहे. असे प्रभावशाली व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभले आहे. त्यांचे आमच्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत आणि कर्तृत्वाने स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. असेच आपले स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या आणि आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या सुजाताताई शहा यांची मी थोडक्यात ओळख करून देते. सुजाताताईंनी धार्मिक, व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात अत्यंत भरीवशी कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्यांना जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना जीतोने सन्मानित केले आहे. त्याचबरोबर 2021 साली CAIT वुमन एंटरप्रिनर अवॉर्ड मिळालेले आहे. इंडियन ऑइल मेंबर चेअरमन पॅनेलनेही त्यांना सन्मानित केले आहे. गणिनी प्रमुख परमपूज्य आरिका श्री ज्ञानमती माताजी यांच्या विहारात त्यांनी संघपती म्हणून जबाबदारी घेतलेली होती आणि श्री सन्मती सेवादल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्थेद्वारे त्यांना स्वयंसिद्धा हा सन्मान देण्यात आला आहे. मी त्यांचे कार्यक्रमात हार्दिक स्वागत करते. धन्यवाद.
यानंतर मी श्री प्रीतमभाई शहा यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. जय जिनेंद्र. जास्त वेळ घेणार नाही, परंतु सर्व आयोजक आणि सर्व उपस्थित मान्यवर आणि आपण सर्वजण सर्वांना पुन्हा एकदा जय जिनेंद्र. विशेष म्हणजे अशी संकल्पना आपल्याकडं पहिल्यांदा राबवली गेली. खूप छान. बरेच मेळावे असतात जिथं मम्मी पप्पा पण बरोबर असतात आपली. आपण जेव्हा मुलगी बघतो किंवा मुलगा बघतो तेव्हा आपण बघत नाही, आपला परिवार पण बघतो. पण बऱ्यापैकी सगळं बदललं आहे आता. मुलांना काय पाहिजे आणि मुलींना काय पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. खरं तर वेवलाईन जुळणं गेलं पाहिजे हेच महत्त्वाचं आहे. आपण कोण कसं दिसतंय त्यापेक्षा कोण कसं आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळं माझं एक तुम्हाला सगळ्यांना खूप छान म्हणणं आहे की सगळे एकमेकांना भेटा. कोण कसं दिसतंय त्यापेक्षा जे छान वाटतं त्यांनी एकमेकांचे फोन एक्सचेंज करा, चॅट करा. एक महिन्यात कळतं आपल्याला की आपण ज्याच्याबरोबर चॅट करतोय बाबा त्याची वेवलाईन काय आहे, तो काय आहे. बऱ्याच मेळाव्यात माझे जेवढे काही बहीण भाऊ होते मी प्रत्येकाला माझ्या घरचे ओरडायचे तो हे काय करतो, पण मी प्रत्येकाला सांगायचो की हिचा फोन नंबर घे, तू ह्याचा घे. 4-4 जणांचा 5-5 जणांचा फोन नंबर मी एक्सचेंज करायचो आणि त्यातनंच सगळ्या गाठी व्यवस्थित जुळल्या. कारण की तुम्ही आत्ता 2 मिनटं बोलणार तर तुम्हाला काय लक्षात येणार. मी परत एकदा सांगतो, समोरचा कसा दिसतोय त्यापेक्षा तो कसा आहे हेच जीवनासाठी उपयोगी आहे. आणि तुम्हाला तुमचा जो कॅन्डिडेट पाहिजे तो तुमच्यासारखा थोडा जरी असला तरी तुम्ही अगदी जीवाचं प्राण करून त्याला पटवताल किंवा पटवण्यापेक्षा तुम्ही पुढं जाताल. त्यामुळं हे करा आणि खूप ॲक्च्युली असेच मेळावे व्हायला पाहिजेत. आणि ह्यानंतर मग पालकांसहित मेळावे व्हायला पाहिजेत. म्हणजे ज्यांचं जुळलं आहे बाबा या इकडे आणि पालकांसहित कधी करायला पाहिजे. पण ही जी संकल्पना आहे खूप छान आहे. तुम्ही सगळे एकमेकांशी एकदम फ्री माइंडली बोला. कोण कुठला आहे, कुठं राहतो, काय राहतो हे सगळ्या गोष्टी सध्या बाजूला ठेवा. फक्त काही गोष्टी बघितल्या पाहिजेत, इन्कम वगैरे एवढ्या बघून किंवा बाकीचं मला आहे का साजेसा. जसं मनीष भाईंनी सांगितलं की ह्याचा पगार जास्त आहे, ह्याचा कमी आहे, थोडाफार फरक असेल तरी बघू नका. पण मैत्री नक्की करा आत्ता आणि एकमेकांची फोन एक्सचेंज करून भरपूर चॅट करा. चॅट केल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही आहे. कारण की ज्याच्याबरोबर तुमचं आयुष्य तुम्हाला काढायचं आहे तो दिसायला आत्ता छान नव्हता, परंतु प्रत्यक्षात त्याशी बोलायला गेल्यानंतर त्यातले किती छान छान गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात येतील. त्यामुळे हे नक्की करा. थँक्यू. धन्यवाद सर. तुमचा हा मोलाचा सल्ला नक्कीच प्रत्येक उमेदवार त्यांच्यासाठी अनमोल ठरवेल आणि तुमच्या सल्ल्यानुसार काहीतरी काम करतील आणि पुढे जातील अशी अपेक्षा व्यक्त करतो. यानंतर मी सन्माननीय डॉक्टर श्रेणिकभाई शहा यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, रेशीम गाठीचे सर्व ट्रस्टी, प्रमुख सर्व पाहुणे आणि माझ्या तरुण मित्रमैत्रिणींनो, विवेकानंद कसे म्हणले होते अमेरिकेमध्ये, माझ्या बंधू भगिनींनो, आहे ना, ते कसं फेमस झालं तसं तुम्ही माझे मित्रमैत्रिणींनो. कारण तुम्ही हा मेळाव्याचं जे मूळ स्वरूप जे आहे की फक्त मुलं आणि मुली, पालक नको. तुम्हाला सांगतो हा चष्मा आहे वर्षानुवर्ष चालणार आहे. तुमच्याकडं प्रत्येकाकडे बऱ्याच लोकांकडे आहे. चष्म्याला 2 काड्या आहेत. माझ्याकडे एक चष्मा होता. मागं मी एक मधुर मिलनच्या कार्यक्रमाला गेलो, मेड इन थायलंड असं एक चष्मा होता. नुसतं असं नाकावर ठेवायचं, त्याला काड्या नव्हत्या. म्हणजे फार ॲट्रॅक्टिव्ह होता. म्हणजे अगदी नसलेला माणूससुद्धा हिरोसारखा दिसेल. फार छान वाटायचं. पण तो टिकायचा किती? 6 महिने. कारण 6 महिन्यांनी हे नाकाची काडी तुटायची, परत दुसरा घ्यावा लागायचा. तसं आत्ताच्या मुलींच्या अपेक्षा आहेत की आपल्याला असं पाहिजे ॲट्रॅक्टिव्ह. तो किती टिकेल ह्यालासुद्धा आपण महत्त्व द्यायला पाहिजे. हा जो चष्मा आहे, ह्या 2 काड्या ज्या आहेत ना त्या आहेत सासू सासरे. म्हणजे मुलाला पण सासू सासरे असतात, मुलीला पण सासू सासरे असतात. दोन्ही ठिकाणी ते महत्त्वाचे असतात.
आज जरी आपले पालक बोलवले नाहीत, तुम्ही जरी पर्सनली डिसिजन घेऊन आपल्या पालकांशी बोलायचं आहे आणि त्यांच्याशी चर्चा करून तुम्ही ह्या पुढं निर्णय घ्यायचा आहे. मी आणि माझी बायकोच राहील असं अमेरिकेसारखं अजून आपल्याकडं वातावरण निर्माण व्हायचं आहे. आपली जी परंपरा आहे, आपली जी संस्कृती आहे, ती एक फॅमिली, एका फॅमिलीमध्ये आई वडील मुलगा सून वगैरे पूर्वी एकत्र कुटुंब होतं, आता त्यात थोडा बदल झाला आहे. परंतु आपण बेसिक हे लक्षात ठेवलं पाहिजे. आज आपण एकमेकांना भेटा, चर्चा करा, प्रीतमने सांगितलं तसं चॅटिंग करा. आणि हे करताना एक लक्षात ठेवा, जे प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली आता यशस्वीताईंनी, की संजोग यांचं डेव्हलपमेंट कशी झाली, 2 वेळाला काय काय केलं, परत त्यात प्रॉब्लेम झाले, बंद करावं लागलं, डिप्रेशन आलं, त्याच्यातून ते उभा राहिले. फिनिक्स पक्षाचं आपण उदाहरण ऐकतो, ते उभा राहिले आणि असे उभा राहिले की ते आता अडाणींबरोबर सुद्धा डिलिंग करतात. म्हणजे किती मोठे झाले हे प्रत्येक मुलीने हे लक्षात ठेवा. आजच्या मेळाव्यात एकाही मुलीने असं म्हणायचं नाही की मला वेल सेटल्ड नवरा पाहिजे. मी ज्या मेळाव्याला म्हणजे खूप मेळाव्या अटेंड करतो, एक आवड आहे, पण प्रत्येक मेळाव्यात मुलगी स्टेजवर येते आणि म्हणते मला उच्च शिक्षित आणि वेल सेटल्ड, म्हणजे तो मुलगा पुण्यातलाच पाहिजे, बाकी काय मुलं नाहीत, काय काय तिकडं बेंगलोरला असेल एखादा, हैदराबादला असेल एखादा. आणि किती जवळ आलो आहे आपण आता, विमान झाले, रेल्वे झाले, बुलेट ट्रेन आल्यात, असं काही लांब राहिलेलं नाही. तुम्ही 2 तासामध्ये इकडचं तिकडं जाऊ शकता. त्यामुळं असं तुम्ही लिमिटेशन घेऊ नका. तुम्ही जर पुणेच पाहिजे म्हणले की लिमिटेड झालं, तर तुम्हाला एवढं मोठं जग आहे. आज तुम्ही अमेरिकेला जाताय, आईवडिलांना सोडून जाताय, तिथं राहताय, तिथं करिअर करताय. मग तुम्हाला एखादा बेंगलोरचा असेल, हैदराबादचा असेल, अहमदाबादचा असेल, तर काय फरक पडणार आहे. तेव्हा तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे मला वेल सेटल पाहिजे असं म्हणू नका, मला पुण्यातलाच पाहिजे असं म्हणू नका. तुम्ही हे बघा की आपला संसार कसा यशस्वी होईल हे तुम्ही लक्षात घ्या. आणि नुसतंच पॅकेज बघू नका. खोटी सर्टिफिकेटसुद्धा सॅलरी सर्टिफिकेट मिळतात. आज बनावट डिग्री मिळते, तसे खोटी सर्टिफिकेट पण मिळतात. सॅलरी सर्टिफिकेट खोटं दाखवू शकतात. ₹1,00,000 पगार म्हणणारा असणार 40,000. तेव्हा तुम्ही ह्याच्यात नाही, तो किती प्रामाणिक आहे, तो किती सज्जन आहे, ती किती गोड आहे. आणि स्वयंपाक ही गोष्ट आता कॅन्सलच झाली बरं का. माझ्या काळामध्ये आम्ही असं विचारायचो, बाबा तुला, म्हणजे आमच्या आधीच्या पिढीत तर मुलगा मुलगी असे बसले ना की ते मुलाचे लोक विचारायचे तुझची आवड काय, एम्ब्रॉयडरी, भरतकाम, विणकाम, गाणं म्हणून दाखव वगैरे गोष्टी होत्या. काळाप्रमाणे ते बदलल्या. परंतु आताची पिढीमध्ये स्वयंपाक हा गोष्ट ऑप्शनला ठेवावा लागतं. आपण परीक्षेमध्ये कसे काय प्रश्न ऑप्शनला ठेवतो, तसं ऑप्शनला ठेवावं लागतं. ती पोरगी म्हणते मला स्वयंपाकच येत नाही. मी मध्ये एक पोरगी बघितली माझ्या मुलासाठी, ती म्हणली मी इंदापूरला येणारच नाही. म्हणजे माझं गाव इंदापूर आणि पुणे 135 किलोमीटर अंतर. ती म्हणली मी पुण्यातच राहणार, मी इंदापूरला येणार नाही, पाहिजे तर तुझ्या आईवडील इकडं बोलव सेटल व्हायला. म्हणजे अशा वेगवेगळ्या अशा रिजिड कल्पना ठेवू नका. सगळं आपण कसं आहे, फ्री माइंडेड आहे. तुम्ही कसं ॲडजस्ट होऊन पुढं तुमचं आयुष्य काढताल, असं तुम्ही कसं आपण व्यवस्थित आपला संसार करू आणि दोघं मिळून हातात हात घालून आपला संसार कसा पुढं नेऊ ह्याला महत्त्व द्या. त्यांनीच पोरांनी सगळं करायचं आणि तुम्ही नुसतं मजेत राहायचं. वी आर इक्वल मध्ये एक व्हॉट्सॲपवर हे आलं होतं, वी आर इक्वल. मुलगी काय म्हणते, आपले इक्वालिटी पाहिजे. मुलाला विचारते तुझं पॅकेज किती, तो म्हणतो माझं 50 लाख रुपये. बरं तुझ्याकडं गाडी कुठली, तो म्हणतो मर्सिडीज. ती म्हणते तुझ्याकडं तू का कुठल्या फ्लॅटमध्ये राहतो, तो म्हणतो नाही मी बंगल्यात राहतो. मग ती म्हणली मला पसंत आहे. अरे माझ्या भावना काय आहेत, माझी इच्छा काय आहेत, माझ्या कल्पना काय आहेत ते तुला नकोच, फक्त माझे पैसे. बरं आता ठीक आहे, तुला पॅकेज किती, माझं 50 लाख, तुझं पॅकेज किती, मला 5 लाख पगार. मग तू कुठं राहते, नाही मी एका भाड्याच्या घरात राहते. मग तू कशी आली, मी मेट्रोने आले. कुठं आली इक्वॅलिटी. म्हणजे अपेक्षा किती ठेवायच्या. आणि तुम्ही काय करा, संसार ही तडजोड आहे.
हे लक्षात घ्या. आज आम्ही जे इथं स्टेजवर बसलेले का बोलवलं आहे आम्हाला, कारण आता माझ्या लग्नाला 33 वर्ष झाली. आमच्या किरणबाई रमेशबाई ह्यांच्या लग्नाला 55-60 वर्ष झाली आणि अजून आम्ही यशस्वी संसार करतो आहे. काय कटकट नाही. थोडीफार भांडणं होतात, ते तेवढं लागतातच. ताटामध्ये लोणचं मिरची खरडा कसा लागतो तसं थोडं भांडणं करावं लागतं. सगळंच गोड मिळमिळीत ते बरोबर नाही, संसारात मजा येत नाही. पण तरी आज भांडण झालं, 2 दिवस बोलायचं नाही, तिसऱ्या दिवशी परत ओके नॉर्मल असं वागलं पाहिजे. आमच्याकडं आम्ही तुमचे आदर्श कोण शाहरुख खान, सलमान खान असं नको. तुमचे आदर्श कोण पाहिजेत? रमेशभाई पाहिजेत, किरणबाई पाहिजेत, आमचे संजोग पाहिजे, आमचा सचिन पाहिजे, प्रीतम पाहिजे. यशस्वी संसार केला. आज तुम्ही कशाला आला इथं? तुम्हाला रेशीम गाठ जुळवायची आणि आम्ही रेशीम गाठी जुळवल्यात. आमची गाठी अजून तुटलेल्या नाहीत. मी सर्जन आहे, डॉक्टर आहे, ऑपरेशन करतो. एकही गाठ माझी सुटत नाही. एकदा नॉट मारली परत भूल द्यावी लागते आणि मगच ते सोडवावं लागते. तसं तुम्ही हे लक्षात घ्या. तुमचे आदर्श हे स्टेजवरचे लोक आहेत, ते काय उगाच वेडे नाहीत मनीषभाई आम्हाला बोलवायला, कारण आम्ही असं संसार करून दाखवलेला आहे. तेव्हा तुमचे हे असे आदर्श ठेवा. दोघांनी मिळून चर्चा करा. विसंवाद असू नये, संवाद ठेवा आणि आपापले जे काही प्रश्न असतील ते एकमेकाला सांगा. एकमेकाचे प्रश्न कसे सोडवायचे ते बघा आणि आपण कसं पुढं जाऊ आणि आपला संसार कसा आदर्श आणि दुसऱ्याला आपण कसा मार्ग दाखवू ह्याचा विचार करा. आणि आज तुमची रेशीमगाठ जुळवा. तुम्हाला सर्वांना आमच्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. अपेक्षा आणि इतर गोष्टींचं जास्त भांडवल न करता मुलामधल्या किंवा मुलीमधल्या कर्तृत्वाला जास्त वाव द्या आणि तुमचा जोडीदार निवडा, असा सल्ला निश्चितच सर्वच उमेदवारांसाठी अगदी लाखमोलाचा आहे. धन्यवाद सर. यानंतर मी आमंत्रित करतोय श्री सचिनभाई शहा यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. अध्यक्ष फेडरेशन ऑफ होमड समाज महाराष्ट्र राज्य. जय जिनेंद्र. सर्वांना जय जिनेंद्र. सादर जय जिनेंद्र. खूप छान कल्पना आहे ही मुलं आणि मुलींसाठी. मी फर्स्ट टाईम असा टाईपचा मेळावा अटेंड केलेला आहे. मला आनंद आहे. हेतून तुम्हाला कुठल्याही एखाद्या मुलीच्या प्रेमात पडलात किंवा मुलींनी एखाद्या मुलाच्या प्रेमात पडलात तर घरवाले तुम्हाला काही अडवणार नाही आहेत. मराठी कळत असेल सगळ्यांना मे बी. तर बिंदास कोणाच्याही प्रेमात पडा, एन्जॉय करा आणि घरी जोडीने जावा. हे तर कोणी कोणाला अडवणार नाही एवढं मात्र शक्यता. कोणी अडवलं तर माझ्याकडे या, मी जुळवून लग्न लावून देणार. जय जिनेंद्र. सरांचं म्हणणं होतं लव्ह ॲट फर्स्ट साईट असेल तर सांगून टाका आणि आज प्रपोज केलं तरी कोणी अडवणार नाही, कोणी विचारणारही नाही. धन्यवाद. यानंतर मी श्रीमती सुजाताताई शहा यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. सर्वांना जय जिनेंद्र. आणि सर्वप्रथम मनीषभाई आणि सर्व संयोजकांचे मनपूर्वक आभार. आभार एवढ्यासाठी की मेळावे खूप होतात, परंतु आजचा हा मेळावा आगळा वेगळा असा आहे. जेव्हा या ठिकाणी आले तेव्हा मला मनात प्रश्न होता की असा मेळावा कशासाठी ठेवला असेल. पण आता मनीषभाईंनी सांगितलं की पालकांच्या विरोधात, तर मी म्हणेन पालकांच्या विरोधात नाही आहे, तर पालकांना बरोबर घेऊन आणि इथे जे काही उमेदवार आहेत त्यांना मोकळेपणाने बोलता यावं यासाठी म्हणून त्यांनी हा आगळा वेगळा असा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे. आणि मेळाव्याचं नावच आहे रेशीम गाठी. गाठी तर सगळ्याच बांधतात, पण रेशीम गाठ आहे. तुम्हाला माहिती नसेल, रेशमाची गाठ लवकर सुटत नाही, ती फार किचकट असते. त्यामुळं ही गाठ जेव्हा बांधाल ती अशी बांधा की ती कधी कुठलाही अडचण त्याच्यात येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची जी आज या ठिकाणी मला सांगावी वाटते की मुंबई पाहिजे पुणे पाहिजे असं म्हणू नका, कारण बरेच ठिकाणून छोट्या छोट्या गावातनं जे व्यापार व्यवसाय करत असणारे लोकसुद्धा या ठिकाणी आहेत, तर त्यांना नाही म्हणू नका. आणि
तुझं पॅकेज कितीचं आहे किंवा तू किती कमवतो आहेस किंवा तुझ्याकडं काय आहे, याच्यापेक्षा मी असं म्हणेन की आपण दोघं मिळवून संजोगभाई सारखं काहीतरी करू आणि त्या ठिकाणी आपण पोचूयात. ही एकमेकांबद्दल अपेक्षा ठेवा आणि स्वतःच्या हिमतीवर जे कराल ते खूप मोठं आहे. आयतं मिळालेल्या काही महत्त्व नसतं. जेव्हा आपण स्वतः कमवतो, स्वतः त्याचं आनंद घेतो, तो आनंद फार मोठा असतो आणि तो आनंद दोघांनी मिळून घ्यायचा आणि दोघांनी मिळून ते उंच शिखर गाठायचं हे स्वप्न ठेवा. आणि या ठिकाणी बोलवल्याबद्दल संयोजकांचे धन्यवाद. धन्यवाद. आजच्या या मेळाव्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वच उमेदवारांच्या पालकांसाठीची लाईव्ह कार्यक्रमाची जी पॉडकास्ट आहे, जे टेलिकास्ट आहे, त्याची लिंक ग्रुपवर टाकलेली आहे. तर तुमचे पालक त्याच्यावरती लाईव्ह हा कार्यक्रम पाहू शकतात. मॅडमनी सांगितल्याप्रमाणे की बाबा तुम्ही तुमचं निवडा, ही खरंच अगदी समर्पक आहे. कारण समोर प्रेरणा आहे, मार्गदर्शन आहे आणि इथं आदर्श बसलेले आहेत की ज्यांनी यशस्वी वाटचाल त्यांच्या संसाराची या ठिकाणी केलेली आहे. संसार करत असताना अगदी यशस्वी घोडदौड देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि ती सर्वांसाठी आपल्या प्रेरणा आहे असं मला वाटतं. यानंतर मी संजोगजी शहा यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. जोडीनं आलेत तर जोडीनं बोलतील देखील. धन्यवाद. आज त्यांनी सांगितलं सोनिकानी की आज तुम्ही बाहेर जाऊन थोडं बोला. घरात मीच बोलते, बाहेर जाऊन तुम्ही बोला. हॅपीनेस इज नॉट एव्हरीथिंग. यू शुड गेट मॅरिड ऑल्सो. मी आनंद सगळं का नाही, फक्त लग्न पण करायला हवं आहे. सॉरी, हा झाला जोकचा पार्ट. पण अगदी समर्पक ओळ अशी आहे, प्रत्येकाला एक आकाश हवं, प्रत्येकाला एक आकाश हवं उंच उंच भरारण्यासाठी, प्रत्येकाला एक घरकुल असावं संध्याकाळी परतण्यासाठी. मित्रांनो, तुम्ही सगळे इथे एका खूप चांगल्या कार्यक्रमाला आलात. आत्तापर्यंत आमच्या वेळी पेरेंट्सना कंपल्सरी घेऊन जावं लागायचं, कारण मुलांना आवरायचं नाही. मुलांना आवरावं लागायचं, मुलं एवढी सुटायची म्हणून पेरेंट्स असायचे. पण आत्ता मुलांना तुम्हाला वेगळं काढतोय आणि तुम्हाला वेगळं भेटवतोय, कारण आम्हाला हवं आहे की तुम्ही एकमेकांशी मोकळेपणाने सुटून बोलावं आणि एकमेकांच्या डोळ्यात जोडीदार शोधावा, एकमेकांच्या डोळ्यात प्रेम बघावं, केपेबिलिटी आणि कम्पॅटेबिलिटी बघावी. मागचे काही मेळावे आम्ही अटेंड करतोय. मार्किंग सिस्टीम सगळ्यांना माहीत असेल. पुण्यात घर आहे 50 मार्क, मुलाचा चांगला जॉब आहे 30 मार्क, मुलगा बोलायला चांगला आहे 20 मार्क. असं करत 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 मुलगा कसा आहे ह्याला मार्कच नाही शिल्लक राहिले. मुलगा कसा आहे ह्याला जर इम्पॉर्टन्स नसतं तर आज मी कदाचित तुमच्यासमोर थांबलोच नसतो. माझा या सगळ्या मार्किंग सिस्टीमवर सगळा 0 होता. पण समव सोनिकानी वधूवर मेळाव्यातच, थँक्स टू रमेशभाई अँड किरणभाई, त्यांना मी नेहमी दोष देतो, सॉरी कौतुक करतो कौतुक करत असतो की त्यांच्यामुळं, त्यांच्या मेळाव्यामुळं आम्ही भेटलो. आणि माझी त्यावेळी मार्किंग सिस्टीममध्ये काही मार्क्स अवेलेबल नसताना सोनिकाने सिलेक्ट केलं आणि आज तिच्या विश्वासामुळे
2-3 वेळा जरी आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये प्लस मायनस जरी झाले तरी आम्ही दोघंही जोमानी उभे राहिलो. दोघंही आज एक चांगलं आपलं वर्ल्ड एस्टॅब्लिश केलं आणि आज तुमच्या समोर आहोत. एकच गोष्ट मला सांगायची आहे, आजचा दिवस खूप चांगला आहे. सगळ्या तुमच्या कॅल्क्युलेशन सगळे बाजूला ठेवून मुलांच्या आणि मुलींच्या डोळ्यात बघा आणि केपेबल असेल, कर्तृत्ववान वाटत असेल, आजच्या दिवशी काय परिस्थिती आहे 2 मिनिटासाठी बाजूला ठेवा. फक्त एक गोष्ट मुलांनी करायची, जर तुम्ही सॉरी म्हणायला तयार असाल तर यू आर केपेबल, आणि मुली जर तुम्ही माफ करायला तयार असाल तर यू आर केपेबल. एवढ्या जर छान, जसं डॉक्टरांनी सांगितलं, छोटूपुट्याच्या गोष्टी संसारासाठी खूप महत्त्वाच्या असतात. बाकी सगळं गौण आहे. तुम्ही एकमेकांना जर अगदी आवडीने आणि प्रेमाने समजावून घेतलं आणि त्या हिशोबाने जर तुम्ही भेटलात आणि लग्नाच्या गोष्टी पुढे चालवल्या तर आम्हाला त्यात सगळ्यात जास्त आनंद आहे. थँक्यू. Thanks a lot. Thank you, Manish bhai, for calling us. Thanks, organizer. Thank you. धन्यवाद. प्रेरणा आणि आदर्श मंचावर यासाठीच बसवले आहेत की जशी यांची तिखट गोड अशी रेशीम गाठ या ठिकाणी आपल्याला यशस्वी दिसते, आणि सर कदाचित थोड्या वेळानं सॉरी बोलतील, तर अशाच प्रकारचं आपल्याला देखील करायचं आहे आज. आणि आपला जोडीदार या ठिकाणी निश्चित शोधायचा आहे. कोणीही मनामध्ये कोणत्याही तेढ न ठेवता आपल्याला समोर दिसत असलेल्या उमेदवाराशी बोलायचं आहे आणि त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. यानंतर मी सौ सोनिकाजी शहा यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. जय जिनेंद्र आणि सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्हाला एक ओपन फ्लर्टिंग ब्लांच मिळालेला आहे. प्लीज डू इट फुल फ्लेज. बिलीव्ह मी, इट इज फन. एन्जॉय द प्रोसेस. 2 गोष्टी सांगीन मी इन शॉर्ट. सगळ्यात महत्त्वाचं, आपण जेव्हा दुसऱ्याला विचारतो कुठलीही गोष्ट, बिलीव्ह इन युअर सेल्फ फर्स्ट. सिच्युएशन्स आर नॉट प्रिडिक्टेबल. लाईफ पार्टनर शुड बी स्ट्रॉंग. ही शुड हॅव हिज ओन ओपिनियन. यू शुड हॅव युअर ओन स्ट्रेंथ. And everything will be fine. Because problems are anyways going to come. जर का आपला लाईफ पार्टनर आपल्याबरोबर कडक असेल, बरोबर साथ असेल, तर आपण कुठलेही प्रॉब्लेम्स एकदम नीट करू शकतो. म्हणून बिफोर इवन जजिंग द नेक्स्ट पर्सन, बिलीव्ह इन युअर सेल्फ की मी कुठलंही रिलेशन चांगलं करू शकीन, चांगलं ठेवू शकीन आणि त्यातून मी चांगलं पार होऊ शकीन. अपार्ट फ्रॉम दॅट, अंडरस्टँड दॅट नेक्स्ट पर्सन इज ऑल्सो वनरेबल. That person is also looking forward for a better life. You are in a position to decide that for yourself and the next person. Even though कितीही कुणी इथे बसलेला व्यक्ती किंवा तिथे असलेल्या व्यक्ती म्हणतील की the man is the head of the family, but believe me, it's the neck which turns it around. So be strong and decide a very wonderful life partner for yourself. And congratulations. Enjoy your day today. Thank you. Thank you. सप्तपदीमध्ये आधी त्यानं 4 पावलं चालायची असतात आणि नंतर तिनं 4 पावलं चालायची असतात. 3 पावलं नाही, सोबत चालायचं, त्याच्यामुळं एखादा ॲडजस्ट केला. तर माझं स्वतःचं असं म्हणणं आहे, एक मेळावा ऑर्गनाईज केला आणि त्याच्यानंतर 2-3 मेळाव्यांचं संचालन सरांमुळं करायला मिळालं. तर तेव्हापासून आज एक स्वतःचं म्हणणं आहे की आधी पुरुष कमवायचं आणि मग घर चालायचं, आणि आता मुलीनं कमवून आणावं. कारण का, तर त्यांना छान असे पगार मिळत आहेत, त्या छान अशी मेहनत घेत आहेत. तर आपण किती कमवतो ह्या फॅक्टर ठेवण्यापेक्षा आपण जोडीनं चालू आणि निश्चित यशस्वी होऊ असा एक फॅक्टर आपण सगळ्यांनीच सांभाळला पाहिजे. यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी खास आपण बोलवलेले अँकर
श्री रुचितभाई शहा यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी रेशीम गाठी परिवाराच्या वतीनं होतोय. तुम्हा सर्वांना दिलखुलास बोलता यावं आणि तुम्हा सर्वांना मनमोकळा संवाद साधता यावा यासाठी एक छान असं वातावरण तयार करण्यासाठी रुचितभाई शहांची या ठिकाणी आपल्याला मदत होणार आहे. मी त्या दोघांनाही बोलवतो. दोघांनाही रेशीम गाठी परिवाराच्या वतीनं या ठिकाणी. ओके, रुचितभाई. संजोगभाई आणि भाभींना मी विनंती करतो की त्यांनी त्या दोघांचाही सन्मान करायचा आहे. जोड झालेलं वातावरण अगदी हलकं झाले. ते दोघंही छान बोलले आणि यानंतरचेही गेम्स अगदी छान आहेत. त्याच्यामुळे एकदा या टाळ्या सर्व संयोजकांसाठी की त्यांनी छान अरेंजमेंट केलेली आहे. धन्यवाद. यानंतर या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी सौ पल्लवी भाभी मेहता यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. जय जिनेंद्र. खरं तर आपल्याच माणसांचे आभार नसतात मानायचे, आपल्याच माणसांचे आभार नसतात मानायचे. जिव्हाळ्यांचे भाव त्यांचे फक्त असतात जाणायचे, जिव्हाळ्याचे भाव त्यांचे फक्त जाणायचे असतात. अशाच कार्यक्रमामधून जपायची असतात नाती, हृदयात साठवायचे असतात आठवणींचे मोती. अशाच कार्यक्रमामधून जपायची असतात नाती, हृदयात साठवायचे असतात आठवणींचे मोती. आजच्या या राज्यस्तरीय सकल दिगंबर जैन वधूवर मेळावा पुणे या कार्यक्रमातील मोती आठवणीत ठेवण्यासाठी मंचावरील उपस्थित सर्व मान्यवरांनी आपला बहुमूल्य वेळ दिला. त्यासाठी सर्वांचे मनापासून आभार, मनापासून आभार. यानंतर जे जे आजच्या कार्यक्रमासाठी सहभागी झाले आहेत त्या सर्वांचे सुद्धा शब्दसुमनांनी मनपूर्वक आभार. उत्तम उदात्त विचारांनी प्रेरित असे कार्यक्रम घडवून आणणाऱ्या आयोजकांच्या इच्छाशक्तीचे सुद्धा आभार आहेत. इथे कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत सर्व काही सुयोग्यपणे जुळवून आणणाऱ्या नियोजकांच्या युक्तीचे सुद्धा आभार. वेळ, पैसा, परिश्रम खर्च करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष स्वरूपात ज्यांचा सहयोग लाभला अशा सर्वांचे सुद्धा मनपूर्वक आभार. सर्व काही सुरळीतपणे घडवून आणणाऱ्या ईश्वर शक्तीचे ही आभार. आपण आलात मनापासून आभार. मानू कसे आभार तुमचे खरंच आज मला कळत नाही. तुमच्यासाठी तोलामोलाचे शब्द काही मला मिळत नाहीत. धन्यवाद. यानंतर आपला जो नियोजित कार्यक्रम आहे याला आपण सुरुवात करणार आहे. धन्यवाद. धन्यवाद. मी सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी समोरच्या बाजूला स्थानापन्न व्हावं आणि यानंतरचा कार्यक्रम रुचितभाईंना मी या ठिकाणी बोलवतोय. सगळ्यांना थोडंसं